आपण जे तूळ राशीमधलं बघितलं की चित्रा, स्वाती, विशाखा ही 3 नक्षत्र आहेत आणि तूळ राशी शुक्राची आहे आणि ती निसर्ग कुंडलीप्रमाणे सप्तमातली, त्यामुळे भिन्नलिंगी आकर्षण या शुक्राला आहेच आहे. हा लवादाचं काम करतो आणि याशिवाय याच्यामध्ये असलेल्या ज्या स्पेसिफिक क्वालिटीज आहेत तूळ राशीमधल्या, या नक्षत्राप्रमाणे पाहिल्या तर त्या जास्त अधिक स्पष्ट होतील. कारण नक्षत्र आपल्या थिअरीप्रमाणे कुठलीही रास म्हणजे चंद्र बघताना हा चंद्र ज्या राशीमध्ये आहे त्या राशीचा स्वामी, ज्या नक्षत्रामध्ये आहे त्या नक्षत्राचा स्वामी आणि ज्या चरणामध्ये आहे त्या चरणाचा स्वामी, या तिन्हीचं मिश्रण अशी ती रास असते. आणि हे तीनही स्वामी जेवढे बलवान असतील, बलवान कसे असतात, स्वतःच्या राशीत, मित्राच्या राशीत, उच्चीचे, अस्तंगत नाही, नीचीचे नाही आणि स्वतःच्या कारकस्थानात असतील तर हे बलवान असतात. आणि जेव्हा आपण राशींचं मंदिर म्हणतो, राशीचं मंदिर आहे त्याच्यामध्ये नक्षत्राचा गर्भगृहाचं दार आहे नक्षत्र आणि आतला जो देव आहे तो म्हणजे चरण स्वामी आहे. त्यामुळे एवढ्या सूक्ष्मतेकडे आपल्याला प्रत्येक रास पाहायची आहे. तर जेव्हा आपण नक्षत्रांमधून आपण चरण स्वामी जे आत्ता बोलले की ते महत्त्वाचं आहे, तर आपण तूळ राशीला बघूया. नक्षत्रांमधनं जे चित्रा नक्षत्र कन्या राशीचा शेवट झाला आहे, चित्रा नक्षत्राच्या 2ऱ्या चरणाला, आता चित्राच्याच 3ऱ्या आणि 4थ्या चरणाला तूळ रास सुरू झाली. जेव्हा एक नक्षत्र 2 राशीत विभागलं जातं तेव्हा दोन्ही राशींचा स्वभाव हा एकत्र होतो त्या नक्षत्रापुरता. जेव्हा चित्रा नक्षत्र आहे तूळ राशीमध्ये तर याचे चरण स्वामी हस्तचित्रा स्वाती या ग्रुपमध्ये आल्यामुळे चित्रा 3 हा तूळ राशीचा शुक्र आणि चित्रा 4 हा वृश्चिक राशीचा मंगळ हे त्याचे चरण स्वामी. या चित्रा नक्षत्राची एक स्पेशल क्वालिटी अशी आहे की यांचा स्पर्श झाला की वस्तूला युनिक महत्त्व येतं. असं काहीतरी यांच्यामध्ये आहे. एकतरी शुक्राची रास आहे आणि हे नक्षत्र मंगळाचं आहे. शुक्र आणि मंगळ या दोघांचा एक समान विषय काय आहे, तर शुक्र हा भिन्नलिंगी आकर्षण म्हणून लैंगिक, मानसिक, भावनिक समाधान सप्तमात आणि मंगळ हा अष्टमेश असल्यामुळे इथे कृतीतून होणारी गोष्ट गर्भधारणा, असं लैंगिक 2 गोष्टी शुक्र आणि मंगळ हे दाखवतात. आता हे जे चित्रा नक्षत्र आहे हे मंगळाचं नक्षत्र आहे आणि याचं साम्य एका प्राण्याशी दाखवलं आहे, वाघीण. वाघीण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं की जी पझेसिव्ह असते, प्रचंड पझेसिव्ह. इथे जेव्हा शुक्राची रास शुक्राचं नक्षत्र, शुक्राची रास मंगळाचं नक्षत्र, म्हणजे नक्षत्र चरण, नक्षत्र मंगळाचंच, म्हणजे तूळ रास चित्रा नक्षत्र 3य चरण हा शुक्राची रास मंगळाचं नक्षत्र, तुळेचा शुक्र आल्यामुळे नातेसंबंधांमध्ये अतिशय ॲग्रेसिव्ह असते, पझेसिव्ह असते. वाघिणीच्या पिल्लांना कोणी काही करेल अशी तिला जरा जरी शंका आली तरी ती ताबडतोब अटॅक करते. मंगळ हा युद्ध देवता आहे, तशी ही व्यक्ती असते. आणि अर्थात ॲग्रेसिव्हनेस आहे, कलात्मकता आहे, कृतीपूर्णता आहे, क्रिएटिव्हिटी आहे शुक्र आणि मंगळ या दोन्हीचं एकत्र असल्यामुळे. आणि त्यात हे शुक्राचंच चरण आहे, त्याच्यामुळे हे नक्षत्र चरण यांची स्वप्न खरी करतात. स्वप्न खरी करतात म्हणजे लहानपणापासून आपण ऐकतो माणसांनी स्वप्न पाहिली पाहिजेत. स्वप्न पाहिली पाहिजेत म्हणजे काय की आपल्याला कुठे पोचायचं आहे यासंबंधी कल्पना माणसांनी केल्याच पाहिजेत. स्वप्न जेवढी मोठी, थोडक्यात म्हणजे धीरूभाई अंबानींसारखी व्यक्ती ज्यांनी खूप मोठं स्वप्न पाहिलं की चहावाल्याच्या हातात सुद्धा मोबाईल असला पाहिजे. झालं ना खरं? जेव्हा एखाद्या माणसाने असं स्वप्न पाहिलेलं असतं की मी माझ्या मालकीचं विमान खरेदी करेन, त्यावेळेला त्या स्वप्नाचा पाठपुरावा करणं हे त्याचं आयुष्यभराचं ध्येय राहतं. म्हणून माणसाने नेहमी मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत. हे नक्षत्र चित्रा आणि हे शुक्राच्या राशीत, त्याच्यामुळे ज्वेलरी मेकिंग, फॅशन्स, फिल्म मेकिंग हे सगळं, शिवाय
शुक्र हा कलांचा कारक आहे. म्हणून हा जेव्हा शुक्राच्याच चरणामध्ये आहे त्यावेळेला उत्तम आर्किटेक्चर, उत्तम डिझायनिंग आणि उत्तम लेखक पण होतात. कारण शुक्र हा सबकॉन्शियस माइंडमधली कल्पना आहे. आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये व्ययामध्ये शुक्र असतो, तो उच्चीचाच असला पाहिजे असं नाही, व्ययात असतो, त्यांच्याकडे लिखाणाची हातोटी असते. ज्यांच्या व्ययात शुक्र आहे त्यांनी बघा, तुम्हाला लिहिता येतं, माहीत नसेल आता सुरू करा. शुक्र हा ग्लोरियस ग्रह आहे आणि चित्रा नक्षत्राचं चिन्ह हा चमकणारं मोती किंवा चमकणारं कुंडल. त्याच्यामुळे अतिशय बुद्धिमान, खंबीर, कल्पनाशक्ती उत्तम असलेलं हे नक्षत्र मंगळाचं असल्यामुळे या दुसरा चरण जो आहे याचा चरण स्वामी पण वृश्चिकेचा मंगळ. म्हणजे बुधाची रास, मंगळाचं नक्षत्र, मंगळाचं चरण. इथे अतिशय डिटर्मिनेशन आणि शिस्त फार आहे. अंतर्मनामध्ये अर्थातच त्याच्यामुळे खूप वादळं निर्माण होतात. कारण मंगळ हा ॲग्रेसिव्ह ग्रह आहे, रेडिविटेड ग्रह आहे, ताबडतोबची कृती करणारा आहे. आणि शुक्राची रास असल्यामुळे त्याच्यामध्ये नातेसंबंध पण आहे. मग इथे कधी कधी नातेसंबंध जोडताना वादळं निर्माण होतात. हा गरजूंना मदत करणारा आहे. पण मंगळाचं नक्षत्र असल्यामुळे सप्तमातली रास आहे, समाजाभिमुख रास आहे. पण कधी कधी ना, म्हणजे एखाद्याला मदत तर ते करतात, पण असं काहीतरी एखादा शब्द बोलतात की त्याच्यामुळे ती व्यक्ती फार दुखावली जाते. हे याचं अपयश आहे. प्रत्येक रास, प्रत्येक नक्षत्र, प्रत्येक चरण हा 100% चांगला आहे असं कसं होईल? माणसांमध्ये कमी जास्तपणा आहे म्हणून तर त्यांच्याशी बरोबर जगण्यात मजा आहे ना. सगळीच माणसं जर परफेक्ट झाली तर कोण बघेल? शुक्राची कला बघायला त्याला दुसरे प्रेक्षक हवेत, तर ते प्रेक्षक कलाकार असून चालेल का? नाही. त्यामुळे कलात्मकता शुक्रामध्ये आहे, मंगळामध्ये कृतिशीलता आहे, बुधामध्ये लिखाणाची आणि बोलण्याची शक्ती आहे, शनीमध्ये कर्मप्रधान आणि तो न्यायाधीश आहे, रवी हा सगळ्यांवरती कंट्रोल ठेवणारा ग्रह आहे, मंगळ हा सेनापती आहे, त्यामुळे ॲग्रेसिव्ह आहे. प्रत्येकाचं कारकत्व म्हणजे स्वभाव हा वेगवेगळा आहे. म्हणून तर नक्षत्र आणि राशी स्वामी बघण्यामध्ये मजा आहे. प्रत्येक रास ही एकसारखी दिसत नाही. प्रत्येक राशीत येणारे 9 नक्षत्र चरण, त्या चरण स्वामी प्रत्येक 9 वेगळे. त्यामुळे प्रत्येक राशीची व्यक्ती विचार करताना, मन आहे रास म्हणजे, मनात विचार निर्माण होतात. प्रत्येक नक्षत्राचा चरणाचा स्वामी हा भिन्न भिन्न विचार करतो. म्हणून सगळी तूळ रास चित्रा नक्षत्र सुद्धा एकसारखं दिसत नाही. याच्या पुढचं नक्षत्र आहे स्वाती. मी तुम्हाला मागेही असं सांगितलं की मिथुन, तुळ, कुंभ या तीनही वायुतत्वाच्या राशी आहेत आणि ह्या काम त्रिकोणामधल्या राशी आहेत. वायुतत्वाच्या राशींचं वैशिष्ट्य असं आहे की अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल अशी 4 तत्व राशींची आहेत. प्रत्येक तत्वामध्ये 3-3 राशी आहेत, अशा 12 राशी. पण वायुतत्व ज्या राशींचं आहे याच राशींमध्ये फक्त, म्हणजे मिथुन, तुळ आणि कुंभ या 3 राशींमध्येच फक्त चतुष्पाद नक्षत्र हे पण वायुतत्वाच्या राहूच आहे. बाकी कुठल्याही तत्वाच्या राशींमध्ये त्या तत्वाची नक्षत्र येत नाहीत, त्या तत्वाच्या ग्रहाची नक्षत्र येत नाहीत. त्यामुळे ह्या स्वाती नक्षत्रामध्ये काय दिसतं? स्वाती नक्षत्राचं एक असं नातं आपल्याला माहीत आहे की स्वाती नक्षत्र असताना शिंपल्यामध्ये मोती जो तयार होतो तो खरा मोती असतो. आता मोती हे दागिने केले जातात. स्वाती नक्षत्र हे शुक्राच्या राशीमधलं आहे. शुक्र हा धनेश आणि सप्तमेश आहे. धनस्थान म्हणजे गळ्यात दागिने. वृषभ राशीच्या लोकांना गळ्यात दागिने घालायला खूप आवडतात कारण ती धनस्थानातली राशी आहे. आता हे स्वाती नक्षत्र जे आहे हे अर्थात स्त्रिया पुरुष कोणाचंही असेल पण स्त्रियांना जास्त चांगलं आहे. आणि याचा जो स्वामी आहे तो राहू आहे आणि या नक्षत्राचं जे चिन्ह आहे ते आहे स्वतंत्र गवताचं पातं, जे लवतं. लवलव करी पातं गाणं आहे ना. आणि त्याच्या पुढे अजून एक अशी म्हण आहे
की महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. अतिशय इंडिपेंडंट असतं स्वाती नक्षत्र आणि हे मुळातच सप्तमातल्या राशीचं आहे चतुष्पाद, त्याच्यामुळे फ्लेक्झिबल आहे. हा चर राशीतलं नक्षत्र आहे, त्यामुळे हे प्रसंगोपात जिथे त्याला योग्य वाटेल तिथे स्वतः किंचित वागतं, किंचित 2 पावलं मागे जातं आणि मग पुढे जाऊन यशस्वी होतं. त्यामुळे या स्वाती नक्षत्रामध्ये वाऱ्याची अफाट गती, राहूचा धूर्तपणा, शुक्राची सौंदर्य दृष्टी आणि शनीचं अतिशय विद्वान आणि सदाचारी, चैनी आणि रसिक शुक्रासारखं अशा अनेक गुण म्हणूया, अनेक गुण आपल्याला स्वाती नक्षत्राच्या व्यक्तीत दिसतात. हे राहूचं नक्षत्र आहे. राहू असं डोळ्यासमोर आणलं की सर्वात पहिलं काय तर तो कुंभ राशीमध्ये मूल त्रिकोण आहे. म्हणजे काय तर अतिशय संशोधनात्मक बुद्धिमत्तेचा तो कारक आहे. त्यामुळे यांना पण आपल्या विषयात खोलात संशोधन करायला आवडतं. हे स्वतंत्र आहे पातं असल्यामुळे आणि मंगळाच्या नक्षत्रातनं पुढं आलं आहे ना, त्याच्यामुळे थोडा अडाणी पण आहे. मंगळ हा अडाणी ग्रह आहे. का? कारण तो जर लॉजिकली वागला तर त्याला बुध म्हणतील. मंगळ लॉजिकली वागत नाही म्हणून तर अजिबात अपरिचित असलेल्या शत्रूवरती गोळी चालवू शकतो राजाच्या आज्ञेने, कारण तो सेनापती आहे. म्हणून थोडं अडाणी. पण हे सप्तमातलं असल्यामुळे आणि सबकॉन्शियस माइंडमधल्या कल्पनांचं आणि शनीच्या उच्च राशीतल्या तुळ राशीचं नक्षत्र चतुष्पाद असल्यामुळे हे शांतता प्रिय आहे. पण हे इंडिपेंडंट आहे, त्याच्यामुळे त्याला टीका सहन होत नाही. स्वतःचं स्वातंत्र्य जपतात आणि दुसऱ्याला मदत करतात. म्हणजे कर्क राशीसारखे, जरी कर्क राशीचा चंद्र आणि तुळ राशीचा शुक्र हे दोघंही ग्रह जलकारक आहेत, स्त्रीकारक आहेत, भावनेचे आहेत, तरीसुद्धा ही रास भावनेमध्ये झोकून देणारी नाही. जशाच तसं वागणं असतं. कारण तराजू हे चिन्ह आहे, इथे कायम बॅलन्स आहे. स्त्रियांना वरदान आहे, लक्ष्मी आणि बुद्धी दोन्ही असतं. कदाचित यांचं लहानपण त्रासात गेलेलं असू शकतं. ही तूळ रास आहे. मेष आणि तूळ या राशींना असं दिसतं. यांची कामाची कपॅसिटी खूप चांगली आहे आणि राहूचं नक्षत्र आहे, त्याच्यामुळे आयडियालिस्टिक आहे प्रचंड. सरधोपट मार्गाने जाणं हे यांना अजिबात आवडत नाही. शुक्राची रास राहू कुंडलीमध्ये उत्तम असेल आणि लग्नेश पण जर चांगला असेल आणि त्याला खतपाणी घालणारा मंगळाचं लग्न असेल तर या व्यक्ती उत्तम जादूगार होतात. राहूचे पाठबळ हवं. माझ्या ओळखीत अतिशय जवळची व्यक्ती आहे जी वृश्चिक लग्नाची आहे. वृश्चिक लग्न ज्येष्ठा नक्षत्रामध्ये आहे, त्यामुळे वाणीवर प्रभुत्व आहे. आणि ते प्रभुत्व असं की दुसऱ्याचं न ऐकणं, आपलं पुढे चालवणं हे यायला पाहिजे ना माणसाला. सारखं दुसऱ्याचं ऐकत बसलं तर आपलं कधी सांगणार. त्यामुळे वाणीवर प्रभुत्व असतं. आणि दुसरं, हिची तूळ रास आणि स्वाती नक्षत्र आहे राहूचं, आणि हा राहू कुंभेमध्ये आहे, चतुर्थामध्ये. हा वक्री ग्रह आहे, त्यामुळे तो तृतीयाचे पण परिणाम देतो. त्यामुळे मागून पुढे आलेला आहे राहू तृतीयातून. म्हणून कुंभेतला राहू हा अतिशय उत्तम मूलत्रिकोण असल्यामुळे ह्या वृश्चिक लग्नाला गूढतेकडे जाणं आणि ह्या तूळ स्वातीला त्याच्यामधून लोकांसमोर येणं, कारण ही समाजाची रास आहे. प्रेक्षक नसतील तर शुक्राला काय उपयोग. त्यामुळे उत्तम नाटकीयता आहे तिच्यामध्ये. उत्तम सफल जादूगार आणि बुध व्ययामध्ये असल्यामुळे, रवी बुध बुधादित्य योगात असल्यामुळे, जरी हा बुध लाभेश आहे कारण वृश्चिक लग्न आहे, तर हा बुध उत्तम लिखाण करतो. कसलं लिखाण करते? रहस्यकथा लिहिते ही व्यक्ती. अतिशय उत्तम रहस्यकथा लिहिते. त्यामुळे हे व्यक्तिमत्व अगदी सुरुवातीला मी जेव्हा तिची कुंडली पहिल्यांदा पाहिली तेव्हाच सांगितलं होतं की जगावेगळं काहीतरी आणि जे गूढतेकडे जाईल असं काम तुझ्या हातनं होणार आहे. आणि तसं आता होतं आहे. 25 वर्षापर्यंत शुक्राची ही रास आहे, त्यामुळे 25 हे त्याचं मॅच्युरिटीचं, म्हणजे
सेटलमेंटचं वय आहे. त्यामुळे 25 वर्षापासून हे काम करायला लागतात, ध्येयवादी असतात. आणि कुंडलीमध्ये शनी चांगला असेल तर 30 ते 60 वर्ष हे सतत प्रगतीपथावर असतात. शुक्र हा दागदागिन्यांचा कारक आहे, ज्वेल्सचा कारक आहे. त्यामुळे सराफी, शुक्र प्रवासाचा कारक आहे म्हणून प्रवासी किंवा ज्या ट्रॅव्हलिंग कंपनी असतात असे जॉब किंवा अशी कंपनी काढणं, कारण शुक्र हा सप्तमेश म्हणजे एंटरप्रेन्युअर आहे. उत्तम ॲक्टर असतात. फक्त यांनी, शुक्र हा मूत्र मार्गाचा कारक आहे, त्यामुळे यांनी त्या गोष्टीला जपलं पाहिजे. आपल्या कुंडलीमध्ये म्हणजे निसर्ग कुंडलीतली प्रत्येक रास कुठला तरी अवयव दाखवते. आता तो अवयव त्यांच्या कुंडलीत महत्त्वाचा असतो. मग काय लक्षात ठेवायचं, त्याची डिसऑर्डर दुर्लक्ष करायची नाही, संपलं. मेष राशीच्या लोकांनी रक्ताभिसरणाला जपलं पाहिजे. वृषभीच्या लोकांनी डोळे आणि घशाला जपलं पाहिजे. मिथुनीच्या लोकांनी रेस्पिरेटरी सिस्टीम आणि त्वचा आणि कान यांना जपलं पाहिजे. कर्क राशीच्या लोकांनी स्वतःचं पोट, कारण ते खूप मनस्वी असतात, जरा मनाविरुद्ध झालं की पोट बिघडतं, त्यांनी पोटाला जपलं पाहिजे. सिंह राशीच्या लोकांनी हृदयाला जपलं पाहिजे, कारण हृदयाचीच रास आहे. हे प्रत्येक गोष्ट दिल पे लेते हैं, त्यांना असं सोडून देणं जमत नाही. कुणीही कसंही वागलं की ही लोक लगेच दिल पे लेते हैं, दिल पे लिया तो उसको प्रॉब्लेम हो जाएगा, म्हणून त्यांनी हृदयाला जपलंच पाहिजे. कन्या राशीचे लोक, कन्या राशी षष्ठातली रास आहे, ती पचन संस्थेवर पडते यांना. आणि कन्या ही रास संकटाची, कारण हे अनारोग्याचं सारखंच स्थान आहे. प्रॅक्टिकल लाईफ आहे. आज डोकं दुखलं, उद्या पोट दुखलं, परवा सर्दी झाली, तर पाय दुखलं, काहीतरी कुरकुर 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 असतेच. त्यामुळे त्यांनी पोटाकडे लक्ष दिलं पाहिजे. सप्तम स्थान शुक्राचं आहे, हे ॲबडॉमिनल अवयव आहेत. इथे मूत्रमार्ग आहे, किडनीज आहेत, ओव्हरीज आहेत, किडनीला जपा. अष्टम स्थान हे वृश्चिकेच्या मंगळाचं आहे. अष्टम स्थान हे प्रायव्हेट पार्ट्सचं आहे. मंगळ हा तिखट ग्रह आहे. धनस्थानात तिखट खाल्लं की इकडे मूळव्याध होते, अष्टमात लगेच समोर. त्यामुळे यांनी स्वतःच्या प्रायव्हेट पार्ट्स आणि गरम गोष्टींना जपलं पाहिजे. भाग्यस्थान हे धनुराशीचं आहे, हे मांड्या आणि जांघा आणि तुमचे नितंब याच्यावर पडतं, त्यामुळे यांनी तिथल्या रक्तवाहिन्यांना जपलं पाहिजे. दशमस्थानातली मकर रास आहे, ही गुडघे आणि हाडं दाखवते. एका जागी चिकाटीने 10-10 तास बसतात, मग गुडघे जर धरले तर काय नवल आहे का, म्हणून यांनी गुडघ्याच्या आरोग्याला कायम जपलं पाहिजे. एकादश स्थान कुंभेचं आहे, कुंभ वायुतत्वाची शनीची रास आहे. शनी इथे वायुतत्वाचा मूल त्रिकोण आहे. इथे सांधे आहेत, सांधे आणि घोटे याला जपा. कुंभ राशीच्या कितीतरी लोकांना संधिवाताचा त्रास होतो. कधी होतो, शनीच्या वयात 36 अधिक 18 अधिक 18 नक्की दिसतं. मीन राशीच्या लोकांनी पावलाला जपलं पाहिजे, कारण ती पावलावर पडते. इतकी सोपी आहे ॲस्ट्रॉलॉजी. आपल्या आपल्या राशीमध्ये बघा, आपला चंद्र बलवान असेल, राष्ट्राधिपती बलवान असेल, तरीसुद्धा हा अवयव तो दाखवतोच आहे. त्यामुळे छोटीशी डिसऑर्डरसुद्धा याच अवयवाची होणार आहे. याच्या पुढे आपण स्वाती नक्षत्रामध्ये जाऊया की हे शुक्राचं आहे, शुक्राच्या राशीतलं चतुष्पाद. शुक्र अजून काय आहे, ते शुक्र हा वाहनाचा कारक आहे. आणि हे राहूचं नक्षत्र आहे, हा वारा आहे. वाऱ्याला धरता येतं का, पकडता नाही येत वाऱ्याला, त्याला तुम्ही बंधन नाही घालू शकत. अनिर्बंध संचार आहे वाऱ्याचा. त्याच्यामुळे ह्या राहूच्या नक्षत्र जे आहे ना, स्वाती नक्षत्रातली शुक्राची रास, उत्तम वाहनातून प्रवास करायला यांना फार आवडतं. आणि तीर्थक्षेत्री प्रवास करायला पण आवडतं, कारण सप्तमस्थान प्रवासाचं आहेच आणि शुक्र हा महालक्ष्मी आहे. त्याच्यामुळे यांना हे धार्मिक असतातच, नो डाऊट. हे गवताचं स्वतंत्र पात आहे ना, तर आपल्या अवखडा चक्रामध्ये, पंचांगामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत नक्षत्रांबद्दल, त्या अतिशय स्पेसिफिक आहेत. इथे मारुत ही देवता आहे. का मारुत ही देवता आहे? मारुत म्हणजे मारुती. मारुती कोण आहे? पवनपुत्र हनुमान. त्यामुळे वाऱ्याचं नक्षत्र, वाऱ्याची रास, मग हनुमानाची उपासना करा. सरळ आहे ना हे. अतिशय अस्वस्थ आणि इंडिपेंडंट आणि महत्त्वाकांक्षी लोक आहेत. कारण राहूला समाधान आहे का? नेवर. तो कधीही समाधान पावत नाही. त्याला समाधान पावलं तर त्याला इच्छा कशा होणार? आणि इच्छा नाही झाली तर तो शोधणार काय? शोधलं नाही तर प्रगती कुठे होणार? प्रगती नाही झाली तर मानव वंशाची प्रगती कोण करणार त्याच्याशिवाय?
राहू प्रगतीचा कारक आहे, कलियुगाचा कारक राहू आहे बरं का. त्यामुळे अनेक अनेक गोष्टींमध्ये संशोधन करून तळागाळातल्या सर्व गोष्टींना अतिशय उत्तम प्रकारे प्रगतीकडे नेणारा राहूच आहे. कारण प्रगती म्हणजे काय हे काय दाखवता येतं का हाताने? राहू वर्तमानातून भविष्याकडे नेतो आणि तो इन्व्हेस्टिगेशनचा कारक आहे, म्हणून प्रगतीचा कारक आहे. ह्याला या नक्षत्राला सगळ्यांचं प्रेम मिळतं. पुरुष जर इथे स्वाती नक्षत्राचे असतील तर बायकांपेक्षा हे पुरुष जास्त वर्चस्व गाजवणारे असतात, कारण हे राहूचं नक्षत्र मंगळाच्या नक्षत्रातून पुढे आलेलं आहे. मला इथे एक छोटीशी गोष्ट आठवते आहे. आपण झपाटलेला पिक्चर पाहिला आहे, झपाटलेला. त्याच्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डेला एक बाहुला आणून देते त्याची मावस बहीण, आणि फार सुंदर फॅन्टसी होती ती. त्या बाहुल्याच्या अंगामध्ये तो ओम फट स्वाहा म्हणून त्या काय त्या जो कोण व्हिलन दाखवला त्याचं नाव विसरले त्याला घातलं आहे त्याच्यामध्ये, त्या बाहुल्यामध्ये, आणि तो त्या लक्ष्मीकांत बेर्डेचा जीव घ्यायला उठलेला आहे. आणि मग त्यातनं खूप मजा मजा आणि फार सुंदर नाटकीयता त्या पिक्चरमध्ये. म्हणजे हिंदीमध्ये मराठीतून हिंदीत गेलेला तो पिक्चर आहे. मराठीवाल्यांची कॉपी हिंदीवाल्यांना करावीशी वाटली, इतका अप्रतिम आहे. महेश कोठारेचा पिक्चर आहे. महेश कोठारे त्याच्यात इन्स्पेक्टर आहे, किशोरी अंबी आहे, लक्ष्मीकांत बेर्डे आहे, उत्तम उत्तम माणसं आहेत सगळी. त्याच्यामुळे त्या पिक्चरमध्ये जी राहूची कपॅसिटी दाखवली आहे ना, ही राहूची कपॅसिटी आहे ना. फॅन्टसी म्हणजे राहू, रहस्य म्हणजे राहू, न दिसणाऱ्या गोष्टी म्हणजे राहू, आणि या सगळ्यातून ज्ञान मिळवून प्रगतीकडे जाणारा म्हणजे पण राहूच. आपण राहूचं सगळं कारकत्व काय आहे जेव्हा आपण प्रायमरी राहू बघितला तेव्हा शिकलेलो आहे. पंचेंद्रियांचा तो कारक आहे, त्यामुळे त्याच्याकडे काय नाही आहे, सगळ्या प्रकारची वर्सटाईल बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये आहे. बुध शुक्र शनीच्या राशीत तो चांगला आहे. त्याच्यामुळे या स्वाती नक्षत्रामध्ये अशा काहीतरी फॅन्टास्टिक गोष्टी करणारी माणसं असतात, आणि त्याच्यामुळे ती लोकांना आवडतात. कारण सरधोपट मार्गाने शांतपणे मुळूमुळू तेच आवडतं का लोकांना? काहीतरी वेगळं सनसनाटी असेल तर ते आवडतं. स्वाती हे मोती आहे, शायनिंग आहे. स्वातीला मोती आहे स्वातीच्या नक्षत्रामधला तयार होणारा. त्यामुळे इतकं मौल्यवान नक्षत्र आहे स्वाती. आणि पुष्य, कर्केतलं पुष्य आणि तुळेतलं स्वाती ही दोन उत्तम नक्षत्र आहेत. आता यातला जो पहिला चरण आहे, तुम्हाला स्वाती नक्षत्राबद्दल सगळं कळलं. ज्यांचं स्वाती आहे त्यांची कॉलर ताठ. हे शुक्राच्या राशीमधलं राहूचं नक्षत्र, आणि पहिला चरण हा धनु राशीच्या गुरुचा आहे. अर्थात इथे गुरु हा गुरुतुल्य आहे, शुक्र हा पण गुरुतुल्य आहे, आणि सप्तमातली रास असल्यामुळे बॅलन्सिंग कपॅसिटी. त्यामुळे उत्तम बौद्धिक निगोशिएशन्स, कारण शुक्र आणि गुरु दोघंही वकील आहेत, आणि सप्तमस्थाने वकिलाचंच आहे ना, लिगल मॅटर्सचं आहे ना, शनीच्या उच्चीचं म्हणजे न्यायाधीशाचं आहे ना. त्याच्यामुळे शुक्राच्या राशीमध्ये राहूच्या नक्षत्रात धनुराशीचा गुरु अतिशय बॅलन्सिंग निगोशिएशन्स करणारा, आणि यांचं लॉ फील्ड जे असतं ना, यांच्या खूप हाय व्हॅल्यू कन्सेप्ट असतात. म्हणजे रोजच्या व्यवहारातल्या किंवा फॅमिली कोर्टातल्या किंवा चोरी लुटारू अशा इतक्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या कन्सेप्ट नसतात. तर मला असं वाटतं की आपण जे नासाचं संशोधन बघतो किंवा आत्ता जी अंतराळातल्या प्रयोगशाळेतून परत येणाऱ्या शास्त्रज्ञांचं आपण ऐकतोय, हे जे व्हेइकल बनवलं आहे हे राहू आणि शुक्राचं नातं असलंच पाहिजे. कारण अंतराळाचा कारक राहू आहे, वाहनाचा कारक शुक्र आहे, अनिर्बंध संचार करणाऱ्या वायूसारख्या अकलेचा कारक राहू आहे, संशोधन करणार आहे. त्यामुळे हे सगळं तिथे आहे. त्याच्याशिवाय हा राहू जो आहे ना, हा याचा चरणस्वामी धनुराशीचा गुरु आहे. धनुराशी शहाणपणाची रास आहे. इथे गुरु शहाणपणा देतो, आणि त्याच्यामुळे हे सतत शिकायला तयार असतात. मिथुन तुळ कुंभ या राशींच्या शिक्षणाला अंतच नाही आहे, कारण त्यांना सतत उत्सुकता आहे, सतत नवीन हवं आहे, सतत काहीतरी मिळवायचं आहे, सतत मिळवायचं आहे म्हणून शिकायचं आहे. त्यामुळे सतत शिकायला तयार असतात. दुसरं जे चरण आहे या शुक्राच्या राशीमधलं, हे राहूच्या नक्षत्रामध्ये मकर राशीच्या शनीचं आहे. शुक्र शनी राहू हा सगळा मित्रांचा मामला आहे. सगळे एकमेकाचे मित्र आहेत, अतिशय हार्डवर्क करणारे आहेत, सरकारमध्ये आहेत, आणि राहू आणि शनी हे दोघंही राजकारणी आहेत.
गोल ओरिएंटेड आहे मकरेचा शनी. यांच्यामध्ये यांचं जे काम असतं ना कुठल्याही क्षेत्रामध्ये, तर हे काम हाती घ्याल ते तडीस न्या या उक्तीवर चालतं. मध्ये सोडून देणं ही मिथुन राशीचा नाही आहे शनी, मिथुन राशीतलं नाही आहे हे नक्षत्र. इथे हे नक्षत्र शुक्राच्या तूळ राशीमधलं आहे. त्याच्यामुळे न्यायाच्याच राशीमध्ये न्यायाचाच ग्रह जो त्याचा मूल त्रिकोण आहे राहूचा असा शनी आहे. इथे मकरेचा, मग पुढे कुंभेचा. इथे यांच्यामध्ये डिपेंडेबिलिटी उत्तम आहे. बिझनेस रिलेशन्सपेक्षा, म्हणजे बिझनेस करायचा नसतो असं नाही, पण त्यांचं गोल जे असतं ना, मकर राशीचा शनी हा केअरिंग आहे. आणि केअरिंग कोणाचा आहे? ही दशमातली रास आहे. याचं भावात भवम सप्तम आहे. त्यामुळे समाज आपल्यापुरतं बघणारी रास नाही. शनी हा प्रचंड मोठा आहे, सगळ्यात मोठा ग्रह आहे सूर्यमालेतला, वायुतत्वाचाच आहे. म्हणून तो कुंभेमध्ये उच्चीचा आहे ना, मूलत्रिकोण आहे ना. आणि कुंभेमध्ये कुंभ राशी राहूची मूलत्रिकोण पण आहे. त्याच्यामुळे यांचं जे काम करणं असतं ना ते फार मोठ्या प्रमाणावर गोष्टींचा ताबा घेऊन ते करतात. शनी हा कन्स्ट्रक्शनचा कारक आहे. त्यामुळे खूप मोठाले प्रोजेक्ट, मी आत्ताच व्हॉट्सॲपवर पाहिलं, पुणे स्वारगेट ही जी मेट्रो सुरू झाली आहे, स्वारगेटचं भूमिगत मेट्रोचं स्टेशन आहे, मेट्रोचं अप्रतिम केलेलं आहे. हा सगळा शनी आणि राहू आहे. शनी कन्स्ट्रक्शनचा कारक, राहू इन्व्हेस्टिगेशनचा कारक, राहू प्रगतीकडे नेणारा आणि वायुतत्वाच्या एंटरटेनमेंटच्या राशीचा तो नक्षत्र स्वामी आहे. त्याच्यामुळे उत्तम गोष्टी नजरेला सुखावणाऱ्या, का राहू पंचेंद्रियांचा कारक आहे, नजरेला सुखावणारं त्याला हवंच असतं. उगाच काहीतरी करेल, कुठेतरी राहील, सुवास नसला तरी चालेल, असलं चालत नाही राहूला. त्यामुळे सगळं लॅव्हिशनेस राहूमध्ये आहे. हे सगळं शनी राहूचीच करामत म्हणता येईल. इथे बिझनेस निगोशिएशन्सपेक्षा गोष्टीचा ताबा घेऊन गोल ॲक्टिव्ह, जे तुम्हाला गोल आहे ना ते अचीव त्यांना करायचं असतं. आणि त्यांची गोल एवढी तेवढीशी नसतात. कर्मस्थानातली रास आहे. आपल्या कुंडलीत कर्म कुठे आहे? अष्टमामध्ये आपला ज्ञान योग आहे, भाग्यामध्ये आपला भक्ती योग आहे आणि दशमामध्ये आपला कर्मयोग आहे, जो श्रीकृष्णाने दाखवला आहे. प्रपंचात राहून परमार्थ कसा करा आणि मग हा कर्मयोग तुम्हाला आत्मिक आनंदाकडे, स्वतःच्या शोधाकडे. आपला शोध म्हणजे काय? आपल्याला आनंद मिळणं, हाच तर आपला शोध आहे. माणसाचं आयुष्य आनंदी करणं हा ॲस्ट्रॉलॉजीचा मूळ उद्देश आहे. त्यामुळे तिथे आपण जातो. म्हणून हे मोठं गोल अचीव करतात. हे अष्टमामध्ये शनी हा उत्तम असतो, तर तो मायनिंगमध्ये असतो. एखाद्याच्या कुंडलीमध्ये तूळ राशीमध्ये स्वाती नक्षत्रामध्ये शनी, मंगळ, राहू असतील, हे स्पेसिफिक आहे. राहूचं सगळं छान 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 आपण पाहतोय, पण राहू हा न दिसणारा ग्रह आहे. आणि माणसामध्ये तमोगुण आहे, रजोगुण आहे, किंवा रजोगुण आहे, सत्वगुण आहे, किंवा तमोगुण आहे, सत्वगुण आहे. दोन दोन गुण असतातच माणसामध्ये. त्याच्यामुळे माणूस राहूच्या नक्षत्रामध्ये काहीतरी अनिर्बंध आणि वेगळं, जे माणसाच्यासाठी कदाचित चांगलं नसतंय, असंही करू शकतो. म्हणून एखाद्याच्या कुंडलीमध्ये तूळ जी रास आहे तिच्या स्वाती नक्षत्रामध्ये, म्हणजे 7 आकड्यामध्ये कुंडलीतल्या स्वाती नक्षत्र आहे आणि तिथे शनी, मंगळ आणि राहू यांची जर युती असेल तर ही माणसं अघोरी विद्येत निपुण असतात. ते ओम फट स्वाहा झपाटलेला मध्ये आहे ना, ते हे आहे शनी, मंगळ, राहू. जरा थोडं भीती वाटली की नाही? पण अशीच आहे ना जग, चमत्कृतींनी भरलेलंच आहे आपलं जग. राहू चमत्कृतीचा राजा आहे. याच्यानंतरचं जे तिसरं चरण आहे, ते शुक्राची रास, राहूचं नक्षत्र आणि कुंभेचं चरण आहे, कुंभेचा शनी. इथे राहू आणि कुंभेचा शनी हे दोघंही कुंभेचे मूल त्रिकोण आहेत. सगळंच वायुतत्वाचं काम आहे, कारण रास शुक्राची पण वायुतत्वाचीच आहे. मगाशी जे आपण पाहिलं शुक्र राहू शनी मित्रत्वाचा मामला आहे, इथे शुक्र राहू कुंभेचा शनी हा सगळा वायुतत्वाचा मामला आहे. फ्लेक्झिबिलिटी आणि डेव्हलपमेंट, सोशल रिफॉर्म इथे दिसतो. राजा राम मोहन रॉय किंवा महात्मा फुले
यांनी जी प्रगतीच्या गोष्टी केल्या समाजासाठी त्या वादात येत होत्या आणि त्या सर्वसामान्य नव्हत्या. जे इतरांना जमलं नाही असा सामाजिक रिफॉर्म त्यांनी करून दाखवला. हे सोशल रिफॉर्म करणारं समाजाभिमुख असणाऱ्या राशीमधलं सप्तमातल्या शुक्राच्या राशीमधलं राहू कुंभ रास आहे. राहू आणि शनी यांची मूलत्रिकोण रास, नेटवर्क सर्कलची रास, त्यामुळे समाजसेवा विथ सायंटिफिक अप्रोच हे असतं. अशी ही माणसं थोडीशी ऑफबीट असतात. पटकन ही काय बोलतात हे कळत नाही आणि यांच्या ज्ञानाने ते लोकांना धक्के देतात. यांना त्याची कल्पना नसते. हे ऑफबीटच असतात. चौथं जे चरण आहे हे शुक्राची रास, राहूचं नक्षत्र आणि मीन राशीच्या गुरुचं चरण आहे. मीन राशीचा गुरु हा राहूवर नेहमीच कंट्रोल ठेवतो. कुठल्याही राशीतला, म्हणजे गुरुचाच कंट्रोल आहे राहूवर. राहू म्हणजे काय आहे? राहू हा भिंग आहे. भिंग ज्या स्थानामध्ये असतो ना त्या स्थानाचे परिणाम आभासी मोठे करतो. राहू म्हणजे इल्युजन, नुसतं म्हणजे प्रतिमा, त्याच्यात काही खरं असतं असं नाही. आणि गुरु हा प्रसरणाचा कारक आहे. त्याच्यामुळे इथे क्रिएटिव्ह सोशल सर्कल असतं. शुक्रकला, राहू भिंग, गुरु स्पिरिच्युअलिटी. त्यामुळे इथे हा राहू काय म्हणतो, मी गुरुच झालो. म्हणून चतुर्थ चरण स्वाती नक्षत्राचं हे परमार्थाकडे नेणार आहे. याच्या पुढे आहे विशाखा नक्षत्र. या विशाखा नक्षत्राचे 1, 2 आणि 3 हे 3 चरण शुक्राच्या या तूळ राशीमध्ये येतात. विशाखा नक्षत्र म्हणजे काय, तर त्याचं चिन्ह असं आहे की सजवलेलं प्रवेशद्वार किंवा खूप शाखा म्हणजे फांद्या असलेलं झाड. विशाखा नक्षत्राला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये राधेचं प्रतीक म्हणतात. हे नक्षत्र जे आहे याचा स्वामी आहे गुरु. हे राहूमधून पुढे आलेलं आहे. स्वाती नक्षत्र हे राहूचं आहे, तिथून पुढे आलेलं हे त्रिपाद नक्षत्र आहे. राहूचं चतुष्पाद आहे. त्याच्यामुळे अर्थातच राहूच्या या वादळातून, वादळ आहे ना राहू म्हणजे, स्वाती नक्षत्र राहूचं आहे, वादळ आहे. अनेक गोष्टी, अनेक प्रकारचं काम, अनेक प्रकारे प्रगती, अनेक गोष्टीत रिफॉर्म, अनेक गोष्टीमध्ये गोल ओरिएंटेशन, अनेक गोष्टींमध्ये सेवा, अनेक गोष्टीत लोकांची नाती. काय काय करतो राहू, त्याची कपॅसिटी अनिर्बंध आहे, कारण तो वायुतत्वाचा ग्रह आहे. मग ह्या गोंधळातून पुढे आलेलं हे नक्षत्र आहे विशाखा. हे नक्षत्र गुरुचं आहे आणि हे नक्षत्र म्हणजे राम वनवासातून परत आले, हे पुनर्वसू या गुरुच्या नक्षत्रात. तसं या विशाखा या गुरुच्या नक्षत्रामध्ये माणसाचं जे काही ध्येय असतं, जे उदित गोलार्धाकडे आता निघालं आहे. स्वाती नक्षत्र आणि विशाखा ही तूळ राशीतली नक्षत्र आहेत. विशाखा पुढे वृश्चिकेत जातं, चतुर्थ चरण हे गुरुचं नक्षत्र आहे. याचा दुसरा चरण आणि विशाखातला चौथा चरण हे दोन्ही पुष्कर नवमांश आहेत. पालन पोषण करणारे अतिशय चांगले नवमांश त्याला म्हटलं जातं. त्यामुळे हे नक्षत्र गुरुचं आहे, पण हे राहूतून पुढे आलं आहे. प्रगतीकडे जाताना संघर्ष येणार ना. सत्वगुणी नक्षत्र जर असेल तर त्याला संघर्ष तर करावाच लागणार. त्यामुळे एखाद्या कामाची पूर्तता करताना कामाचा प्रचार जो काही त्याचा प्रकार आहे तो कधी कधी लक्षात न घेता स्वार्थासाठी ही माणसं ते काम करतात, असं विशाखा तुळेच्या बाबतीत दिसतं. कसंही झालं तरी चालेल, कुणाचं वाईट झालं तरी चालेल, ये न के न प्रकार आहे न, मला हे मिळालं पाहिजे असा या गुरुच्या नक्षत्राचा खाक्या असतो. आणि याचं पहिलं चरण आहे हे विशाखा अनुराधा ज्येष्ठा या ग्रुपमधलं आहे. त्यामुळे मेषेच्या मंगळाचे थेट परिणाम करणारं, ॲग्रेसिव्ह, विचार न करता काम करणारं, याच्या मनात कायम विजयाचाच विचार असतो. त्यामुळे गुरुचं नक्षत्र आणि मंगळाचं चरण याच्यात सात्विकपणा आणि ॲग्रेसिव्हपणा दोन्ही एकत्र होतं. आणि रास शुक्राची आहे, त्याच्यामुळे ती सामंजस्याची रास आहे. म्हणून इथे मिक्स पर्सनॅलिटी असते. हुशार पण भांडणारे, शीघ्रकोपी पण मदतनीस अशी ही माणसं दिसतात. घरातल्या मोठ्या माणसासारखी कधी कधी वाटतात, कारण असंख्य फांद्यांचं झाड, झाडाला फांद्या आकार देतात आणि टिकवतात. त्यामुळे आधारवड असा ही व्यक्ती असू शकते घरातल्या लोकांसाठी. याचा ॲप्रोच खरा आणि पवित्र असतो, पण शुक्राच्या राशीत आल्यामुळे
हे संपूर्ण आध्यात्मिक नाही. हे गुरुचं नक्षत्र आहे, पण उपभोगाच्या राशीमध्ये आहे आणि उपभोगामधून ते परमार्थाकडे जाणारं लवाद किंवा मधला पूल आहे. आणि त्याच्यामुळे याला कधीकधी थोडी जेलसी असते. काही गोष्टी हव्या असतात कारण कामत्रिकोणातली रास आहे, पण कामत्रिकोणातल्या राशीतल्या गोष्टी मला हव्यात असं म्हणणं चुकीचं तर नाही असाही विचार येतो, कारण गुरु आणि शुक्र मित्र नाहीत आणि त्याच्यामुळे हे कायम असमाधानी अस्वस्थ असं हे नक्षत्र असतं. मग ह्या नक्षत्राचे जे 3 चरण येतात तुळ राशीमध्ये, ह्या शुक्राच्या राशीमध्ये गुरुचं नक्षत्र त्याचा पहिला, दुसरा, तिसरा चरण म्हणजे मेषेचा मंगळ, वृषभेचा शुक्र आणि मिथुनेचा बुध. हे पहिलं चरण जे आहे ही शुक्राची रास, गुरुचं नक्षत्र आणि मेषेतला मंगळाचं चरण असल्यामुळे आधी मुळात इथे फरक काय होतो तर हे तुळेतून वृश्चिकेकडे निघालेलं आहे. अनुदित गोलार्धाला त्यांनी उदित गोलार्धाशी जोडलेलं आहे. वृश्चिकेचा स्वभाव पण याच्यात येणार आहे, याचा स्वभाव पण थोडा वृश्चिकेत जाणार आहे आणि त्याच्यामुळे क्रांतिकारक बदल हे नक्षत्र करतं. एखादी गोष्ट बदलण्यासाठी झगडतं, इतरांचा विचार करत नाही. लीगल गोष्टी, नातेसंबंध यात बॅलन्स ठेवायला हवा हे या नक्षत्राला समजावून सांगावं लागतं. म्हणून याला क्रूर नक्षत्र म्हणतात, कारण हे संबंधांच्या राशीत असून सुद्धा विचित्र वागतं, कारण ते गुढतेकडे चाललंय, त्याचा नाईलाज आहे त्याला. हा मंगळ फोकस्ड असतो, चेंज करून ते नवेपणाने पुढे आणणं. पुनर्वसू हे पुनर्वसन करणार आहे. विशाखा हे नवेपणाने जुन्या गोष्टींना नवीन रूप देणार आहे. हे आक्रमक असतात. त्यामुळे गुरु हा इथे गुरुचं नक्षत्र आहे आणि ह्याचं जे म्हणजे विशाखा नक्षत्राचं चिन्ह हे मोठं झाड किंवा प्रवेशद्वार सजवलेलं किंवा जातं पण आहे त्याचं चिन्ह. म्हणजे कष्ट करणार आहे, खूप कष्ट. कुठले तर त्यातून धान्य दळणं, उत्तमपणे त्याचं काम होणं हे त्यांना महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे यांना अनुराधा नक्षत्राचं कमळ हवं आहे, म्हणून हे जातं काम करतं आहे. तर इथे हे आक्रमक असतात आणि म्हणून हे खेळाडूंना चांगलं आहे. दुसरं चरण जे आहे ते शुक्राची रास आणि गुरुचं नक्षत्र आणि चरण स्वामी आहे हा वृषभेचा शुक्र. इथे गुरु आणि शुक्र आणि वृषभेचा शुक्र याच्यामध्ये गुरु हा वेगळा आहे, हा त्यांच्यातला नाही. दोन्हीकडे शुक्र आला म्हणजे काय आलं, क्रिएटिव्हिटी आली. शुक्र हा प्रचंड क्रिएटिव्ह ग्रह आहे आणि म्हणून यांच्यामध्ये वादातीत क्रिएटिव्हिटी असते. तुळरास क्रिएटिव्ह आहेच, कारण तिला अनेक गोष्टींमध्ये आपलं वर्चस्व दाखवायचं आहे. कसलं तर नातेसंबंध जोडण्याचं. नाती तोडणं हे तुळराशीला अजिबात आवडत नाही. कसं का असे ना, तुम्ही कुठली गोष्ट धरून ठेवायची आणि शत्रुत्व करायचं याने काय होतं? तुमचं आयुष्य किती तुम्हाला माहीत आहे का? नाही माहीत. मग शत्रुत्व कशाला करायचं? जी मी तुम्हाला मगाशी पिंपळाच्या आणि आंब्याच्या झाडाची गोष्ट सांगितली, पिंपळाच्या झाडाला पश्चात्ताप झाला की मी मधमाशांशी शत्रुत्व घेतलं, माझंच नुकसान झालं. शत्रुत्व घेऊन माणसाचं कधी चांगलं होत नाही. आणि त्याच्यामुळेच ह्या न्यू वे ऑफ क्रिएटिव्हिटीमध्ये हे चेंज करायला बघतात. वृश्चिकेमध्ये जाणारी ही नक्षत्र चरण आहेत, त्याच्यामुळे आहे तसं नको, काहीतरी रिफॉर्म करू, काहीतरी चेंज करू, क्रिएटिव्हिटी काहीतरी वेगळी करू की जी अल्टिमेट काहीतरी चांगलं देईल. काउन्सिलिंग करतात, कारण गुरुचं नक्षत्र आणि शुक्राचं चरण हे बॅलन्सिंग करणार आहे. शुक्र बॅलन्स करणार आहे. गुरु ज्ञानाचा कारक आहे, गुरु प्रगतीचा कारक आहे, शुक्र भिन्नलिंगी आकर्षण आहे, शुक्र हा कलात्मकता आहे. आणि या सगळ्यामध्ये शुक्राचं, वृषभेच्या शुक्राचं चरण असल्यामुळे पॉझिटिव्ह, पैसा बचत करणारं आणि क्रिएटिव्हिटी अजून दाखवणारं, स्वतःची एकट्याची स्पेशल क्रिएटिव्हिटी निर्माण करण्याची दाखवणारं हे चरण आहे. त्याच्यामुळे यांना काउन्सिलिंग उत्तम येतं आणि बॅलन्स करतात. तिसरं चरण जे आहे ते शुक्राची रास, राहूचं नक्षत्र आणि मिथुनेच्या बुधाचं चरण. इथे तूळ रास संपते. या तूळ राशीचं जे इप्सित आहे ते इथे क्रिएटिव्हिटीनी, काउन्सिलिंगनी, रिलेशनशिप्स बघून
रिलेशनशिप्स पाळून, निगोशिएशन्स करून, बाबा पुता करून कसं तरी का होईना पण बिझनेस डील्स चेंज करून काहीतरी अचीव करायचं. कारण हा मिथुनेचा बुध हा कम्युनिकेटिव्ह आहे, लोकांना दुखावणारा नाही. ह्या कम्युनिकेशन स्किल, शुक्राचं क्रिएटिव्ह स्किल, गुरुची पूर्णपणे प्रगतीकडे जाण्याची क्षमता, याच्यामधून हे नक्षत्र प्रगतीकडे जातंच. आणि इथून पुढे ते वृश्चिकेमध्ये जाणार आहे, वृश्चिक राशीमध्ये ते गूढतेकडे जाणार आहे. इथे वृश्चिक विशाखा नक्षत्राचा चतुर्थ चरण आहे, त्याचा चरण स्वामी चंद्र आहे. मग इथे मंगळ, चंद्र, गुरु आणि अष्टमस्थान, म्हणजे किती विद्येच्या गोष्टी आहेत, किती ज्ञानाच्या गोष्टी आहेत. फार सुंदर नक्षत्र आहे ते. पुढे बघूया. आत्तापर्यंत ऐकलं हे सगळं तुम्हाला आवडलं ना, माझा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. लगेच पुढचं नक्षत्र येत आहे, पूर्ण विशाखा तुम्हाला समजेल. तोपर्यंत बाय बाय.